पुन्हा एकदा धोका निर्माण झालाय का असा आता सवाल उपस्थित होतोय। पुतळ्याच्या चबुतऱ्याभोवतीची जमीन खचली आहे, पण पुतळा सुरक्षित आहे। जमीन खचल्यानं भगदाड पडले, पण पुतळ्याला हानी झालेली नाहीये। जिल्हा प्रशासनाकडून दुरुस्तीसाठी लगेचच धावाधाव करण्यात आली आहे आणि जमीन खचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी सदाशिव लाड। सदाशिव, नक्कीच मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्याने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे। मात्र त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या चौतऱ्याच्या बाजूची जी जमीन आहे ती खचलेली आहे। सध्या महाराजांच्या पुतळ्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये, मात्र बाजूची जी चौतऱ्याच्या बाजूला खणण्यात आलेली जमीन होती ती तिथे थोडंसं भगदाड पडलेलं आहे। आजूबाजूचे चिरे जे आहेत ते खाली गेलेलं पाहायला मिळते आणि हा व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। सदाशिव, परंतु जमीन जरी खचली असली तरी पुतळ्याला काही हानी झालेली नाहीये ना? पुतळ्याला कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही आणि पुतळ्याला सध्या कुठल्याही प्रकारचा धोका जो आहे तो नसल्याचं समोर येतंय। त्यामुळे तुर्तास पुतळ्याला कोणताही धोका नाही आहे। बरं, धन्यवाद सदाशिव आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर पुतळ्याच्या चबुतऱ्याभोवतीची जमीन खचली आहे, परंतु पुतळ्याला मात्र कुठलाही धोका नाहीये, कुठलीही हानी पोहोचलेली नाहीये आणि जिल्हा प्रशासनाकडून दुरुस्तीसाठी लगेचच धावाधाव करण्यात आलेली आहे। तर आपण पाहिलं होतं की मालवणच्या या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हानी पोहोचल्यानंतर नवीन पुतळ्याची पुनर्भरणी करण्यात आली होती आणि त्यानंतर आता